बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर तलाठी सदा शेणवे येथे झाले संपन्न। शिबिरात 2200 विविध शासकीय दाखले तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते झाले वाटप। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा 1 अंतर्गत शहापूर तालुक्यात एकूण 9 ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराची सुरुवात माननीय श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा अधिकारी ठाणे यांच्या हस्ते शहापूर येथे करण्यात आले। दुसरे शिबिर किन्हवली आटगाव तसेच चौथे शिबिर तलाठी सदा शेणवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवे येथे माननीय तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली। त्यावेळी नायब तहसीलदार घुटे, शेणवा मंडळ अधिकारी जाधव, तलाठी काटसकर, शेणवा ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। या शिबिरामध्ये विविध शासकीय योजना व दाखल्यांचे लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते। सदरच्या शिबिरा दरम्यान पुढील प्रमाणे दाखले वाटप करण्यात आले। सत्यप्रतिज्ञा लेख 71, जात प्रमाणपत्र 101, शिफारस आदिवासी विकास प्रकल्प शहापूर, उत्पन्न प्रमाणपत्र 53, शिधापत्रिका 106, रहिवास प्रमाणपत्र 9, आधार कार्ड 17, 712 दुरुस्ती कलम 155 प्रमाणे 3, 8 उतारे 380, ई फेरफार मंजुरी 20, डिजिटल 712 915, अकृषिक परवानगी पोट हिस्सा मोजणी कामी शासन निर्णयाची जनजागृती केली। 430 लाभार्थी ग्राम महसूल अधिकारी यांनी दिलेले दाखले निरंक, ई मोजणी संदर्भात माहिती 7 लाभार्थी, शेतपीक नुकसान ई KYC नोंदणी 20, महिला व बालकल्याण विभागाकडील योजना निरंक, जन्मदाखले 1 खिडकी तक्रार निवारण लाभार्थी 7, संजय गांधी निराधार योजना प्रकरणे दाखल 32, PM किसान दुरुस्ती नोंद 38, अशा एकूण 2203 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती व दाखले वाटप करण्यात आले। शिबिरादरम्यान माननीय तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सुरू असलेल्या शिबिरात मिळणाऱ्या योजना व दाखल्यांची सविस्तर माहिती देऊन लाभार्थ्यांना पुढील कालावधीत काही अडचणी आल्यास त्याची सोडवणूक केली जाईल असे आश्वासित करून उपस्थितांचे व पत्रकारांचे आभार मानले। आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर शेणवे मंडळ या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित या गावातील या भागातील सर्व सरपंच, माझे सहकारी नायब तहसीलदार, सर्व भागातील ग्रामपंचायत सदस्य, सर्व राजकीय पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले खास करून आमचे सर्व पत्रकार बंधू, या भागातील पोलीस पाटील, सर्व प्रशासनाचे महसूल विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, कृषी विभाग असेल, महावितरण विभाग असेल, हे सर्व कर्मचारी आणि ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनींनो, खरोखर हा कार्यक्रम घेण्यामागचा जो शासनाचा उद्देश होता की शासन हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांना प्रत्येक शासकीय योजनेची माहिती झाली पाहिजे आणि कमीत कमी कष्टामध्ये लोकांना त्या योजनेचा लाभ भेटला पाहिजे, यासाठी महाराष्ट्रभर हे महाराजस्व अभियान आपण राबवित आहोत। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज शहापूर तालुक्यातील हे 4थं शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेले। खरोखर सांगायला आनंद होतोय की मोठ्या संख्येने या शिबिराला त्या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद भेटतोय। पहिलं शिबिर आपण शहापूर मध्ये घेतलं, त्यानंतर आम्ही किनवली परिसरात घेतलं, शनिवारी ते आडगावला झालं आणि आज शेणव्याला एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत आणि खास करून महिलांची जी उपस्थिती आहे ती लक्षणीय उपस्थिती या ठिकाणी आहे। मग या कॅम्प मध्ये
कॅम्प आपण आयोजित करत असतो, परंतु ते कॅम्पची माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे, शेवटच्या घटकापर्यंत गेली पाहिजे. त्यासाठी आम्ही एक पूर्वनियोजन म्हणून जे तालुका भरात ज्या ठिकाणी आपण शिबिर घेणार आहोत त्याचे 4 ते 5 दिवस अगोदर आमचे मंडळाधिकारी असतील, ग्राम महसूल अधिकारी असतील आणि मी स्वतः जितकं शक्य होईल प्रत्येक मंडळात 4 ते 5 गावामध्ये जाण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी घोंगडी बैठका घेतोय आणि लोकांना ह्या ज्या काही शासकीय योजना आहेत याची माहिती देण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करतो. मी मागच्या आठवड्यामध्ये शेनवे गावी आलो, त्यानंतर सांडगावला गेलो, नंतर दसाईला गेलो. ज्यावेळेस आपण लोकांशी चर्चा करतो, चांगले अनुभव ह्या योजना तर आहेतच, याची माहिती तर आपण त्या ठिकाणी देतो, परंतु या व्यतिरिक्त गावातील काही ज्या समस्या असतील त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करायची संधी मिळते. लोकांच्या शासनाकडून असणाऱ्या अपेक्षा याची चर्चा करण्याची आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळते आणि मला वाटतं त्याचंच फळ आज या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत. आपण या कॅम्पला येताना मी छोटीशी गोष्ट सांगेल की आपण 100% लोकांना 7/12 आणि खाते उतारा कोणतेही चार्ज न घेता, कोणतेही पैसे न घेता आपण या ठिकाणी आज वाटप करणार आहोत. आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की 7/12 आपण काढतो, पण आपण 7/12 काढतो कधी? ज्यावेळेस आपल्याला काम लागतं त्याच वेळेस. परंतु माझी सर्व नागरिकांना विनंती असेल, वर्षातून एक वेळेस आपण आपला 7/12 काढला पाहिजे, 7/12 वाचन केलं पाहिजे. 7/12 मध्ये आपलंच नाव आहे का? काही चुकीची काही एखादं क्षेत्र कमी जास्त आहे का? नावा दुरुस्ती आहे का? इतर अधिकारात काही चुकीने एखादा शेरा आलाय का? ही खात्री करण्याची आपली स्वतःची जबाबदारी आहे आणि आम्ही या माध्यमातून 7/12 वाचनाची जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे आपण प्रत्येक व्यक्तीला 7/12 आणि खाते वाटप उतारा या ठिकाणी वाटप करतोय. त्यानंतर 7/12 मध्ये जर काही नावा दुरुस्ती असेल, संघटित 7/12 झाल्यानंतर छोट्या मोठ्या काही दुरुस्त्या झाल्या असतील ते आपण तात्काळ करतोय. आपला पुरवठा विभागाचा स्टॉल आहे, नवीन लोकांची नावं ऍड करायची असतील, जुने जे काही महिला असतील त्या सासरी गेल्या असतील त्यांचे नाव कमी करायचे असतील त्यासाठी आपण इथं सुविधा दिलेली आहे. संजय गांधी निराधार योजना आपण पाहिलं त्या मगाशी एका आपण मुलाला लाभ दिला. आज विचार करा 2,500 रुपये शासन महिन्याला त्याला देणार आहे. काही नाही तर तो दिव्यांग मुलगा जो आहे त्याचं कुटुंब असेल किंवा त्याचा खर्च असेल, शिक्षण खर्च असेल, हा त्याच्यातून भागू शकतो. त्या योजनेचा आपण या ठिकाणी लाभ देतो. त्यानंतर मोठ्या प्रमाणात काही फेरफार प्रलंबित असतील, वारसाचे फेरफार प्रलंबित असतील ते आपण या ठिकाणी काढणार आहेत. आणि खास करून आपला जो तालुका आहे तो आदिवासी बहुल तालुका आहे. कातकरी वस्ती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्ही ज्यावेळेस सर्वे केला असं लक्षात आलं की 3 ते 3,500 कातकरी व्यक्ती असे आहेत, कुटुंब असे आहेत की त्यांना आणखी आधार कार्डच नाही. आणि त्या माध्यमातून आपण इथे जे ग्रामसेवक असतील त्यांना आपण एक नमुना दिलेला आहे आणि तो नमुना सर्व सरपंच असतील, ग्रामसेवक असतील यांनी कातकरी व्यक्तींचा तो नमुना 2 प्रतीमध्ये येणाऱ्या 4 ते 5 दिवसात तुम्ही तहसील कार्यालयात पाठवायचा. त्याच्यावरती मी व्हिडिओ आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या मी स्वतः सह्या घेऊन तो नमुना पुन्हा ग्रामसेवकाकडे दिला जाईल आणि पुढच्या 15 दिवसामध्ये आपण त्या भागामध्ये आधार कॅम्प आयोजित करणार आहोत आणि जेणेकरून जे काही उर्वरित लोक आहेत त्यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी आधारचा लाभ मिळेल. दुसरी गोष्ट आपण 2 ते 3 या ठिकाणी आधार केंद्र लावलेले आहेत. जे 18 वर्षाच्या वरती व्यक्ती असतील त्यांच्या आधार कार्ड मध्ये जर काही दुरुस्ती असेल तर दुरुस्ती इथं करून भेटेल. 18 वर्षाच्या खालचे छोटे मुलं असतील त्यांच्याकडे जन्माचा पुरावा असेल त्याचं नवीन आधार कार्ड या ठिकाणी काढलं जाईल. आणि सर्व कृषी विभागाच्या योजना आहेत. त्यानंतर भूमी अभिलेखच्या ठिकाणी स्टॉल आहे, सीडीपीओचा स्टॉल आहे. ज्या योजना आपल्याला आज लाभ घेता येणं शक्य आहे त्या आज घ्यायचा. या व्यतिरिक्त ई-केवायसी असेल, पीएम किसानची ई-केवायसी असेल, फार्मर आयडी हा एक मोठी समस्या आपल्याकडे आहे. कृषीच्या वेगवेगळ्या योजना असतील, सर्व शासकीय योजना जर शेतकऱ्यांना घ्यायच्या असतील तर आपल्याला फार्मर आयडी काढणं बंधनकारक आहे. या ठिकाणी फार्मर आयडी काढून दिला जाणार आहे. अशा विविध योजना एकाच छताखाली आणून त्याला जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. मला अपेक्षा आहे की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आणि सांगायला आनंद होतो की हा कॅम्प 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेवटचा जो लाभार्थी आहे
त्याचं समाधान होईपर्यंत या ठिकाणी सर्व कर्मचारी असेच राहणार आहेत. त्याच्यामुळे कोणाचा जर उत्पन्नाचा दाखला काढायला दिला असेल तर तो लगेच दाखला देऊन आपण न जाता तो दाखला संध्याकाळी घेऊनच जायचा. नंतर पुरावठ्याचं नाव कमी करायचं असेल, नाव वाढवायचं असेल, ते ऑनलाईन सिस्टम इथं केली जाईल. त्या पुढच्या डेस्कला पाठवलं जाईल आणि 5 वाजेपर्यंत ते पूर्ण अप्रूव्हल करून तुम्हाला इथे प्रिंट दिली जाईल. त्यामुळे अशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांनी 5 वाजेपर्यंत ह्या कॅम्पचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा. या व्यतिरिक्त जर आपल्या काही अडचणी असतील या ठिकाणी त्या सुटणं शक्य नसेल, जे काही आपले ऍप्लिकेशन असतील ते मंडळ अधिकाऱ्याकडे द्या. त्याच्यावर आपण लवकर त्या ठिकाणी निर्णय घेऊ. पुन्हा एकदा मी आपल्या सर्व ग्रामस्थांचे, शेनवे परिसरातील सर्व ग्रामस्थांचे, सर्व लोकप्रतिनिधींचे, पत्रकार बंधू, पोलीस पाटील या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार तर मानतो, परंतु आपल्याला आश्वस्त करतो की जास्तीत जास्त लोकांना आपण कमी कष्टामध्ये या ठिकाणी लाभ देण्याचा प्रयत्न करू. आज शक्य नाही झालं, काही लाभार्थी जर आजही राहिले तर पुन्हा एकदा आपण हा कॅम्प म्हणजे आज झाला म्हणजे पुन्हा होणार नाही असं काही नाही. आपली सेवा देण्याची भावनाच आपली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा असा बाजूच्या गावात ज्या ठिकाणी लाभार्थी शिल्लक असतील तिथे आपण पुन्हा असा कॅम्प घेऊ. एवढं बोलून मी थांबतो. सर्वांना विनंती करतो, उन्हाचे दिवस आहेत, कोणी जास्त उन्हात न थांबता या ठिकाणी पुरेशी पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, सावली चांगली आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.